राधिका ताई बोलवा ना सगळीले. झालं ना आपलं आटोपलं ना तिकडचं. सगळेजण मिळून जेवण करून घेऊ. हा बोलवा ना सगळीले. अहो मामाजी आले ना आता अजून. मामाजी आले की आपण सगळे बसून जाऊ जेवण करायला. मग एक येते दुसरा येते तिसरा येते. मग बसा लागते एका एकाची वाट पाहत. सगळेजण बसून जाऊ. एका काठीने सगळे भांडे निघून जाते. जेवण जेवण झाल्यावर मग तेवढे भांडे घासले का झालं. मग आपण मोकळं संध्याकाळपर्यंत. हो ना राधिका ताई. आता म्हटलं मग पेपर येऊन राहिले हो जवळ. मला अभ्यास करायला वेळ पाहिजे ना. इकडचं लवकर लवकर आटोपलं का मग मी दुपारी अभ्यास करतो. हो ना तर येऊ दे ना मामाजीले. आणि पिऊची काही जेवण करत नाही सध्या. ते आवाज देईन तेव्हा नेऊन देईन मी त्याला ताट. तसं काही नेऊन देत नाही. ते म्हणे मी आवाज देईन तेव्हाच उघडतो म्हणे दरवाजा म्हणे. त्याची ऑनलाईन मीटिंग चालू आहे वाटते. त्याला कमी त्रास देत नाही. त्याला राहू देतो त्याच्या खोलीत. आणि आपण इकडे जेवण करून घेऊ. त्याने आवाज दिला म्हणजे मग त्याचं ताट नेऊन देईन. हो राधिका ताई असंच करा. मग ते ऑनलाईन काम असलं म्हणजे ना कोणी आलं म्हणजे डिस्टर्बच होऊन जाते. आणि मग समोरचा व्यक्ती कोण राहते कोण नाही. साहेब राहते कलिग्स राहते. मग डिस्टर्ब झाल्यावर नाही काय मग त्याचंही काय काम राहिलं ते विसरून जाते. बरं केलं तुम्ही दरवाजा लावून घेतला तर. आता ते निवांतपणे काम करू शकते म्हटलं. आता ऑफिसमध्ये कसं आहे ते वातावरणच असते काम करायचं. आणि घरात कसं आपला आवाज येते काही येते भांडे पडते. मग त्यांना डिस्टर्ब होते ना. हो ना म्हणूनच तर मी त्याला म्हटलं अंदरून लावून घ्या म्हटलं तुम्ही दार. आणि जर काही लागले किल्ले तर मला आवाज देऊन द्यायचा म्हटलं. तर म्हणे हो म्हणे असंच करतो म्हणे. मग मी येऊन गेली म्हणून तुम्ही तिकडे गेली नाही आज. मी गेलीच होती सकाळी. विचारले डबा गिबा बनवायचा. ते म्हणे राहू दे म्हणे मी जेवून घेईन म्हणे. तर मग राहिलं. मग काय बनवतो मी. त्याच्यासाठी डबाही नाही बनवला आणि काही नाही. आणि आता आहे तर त्याच्यात सुन जाते सगळीचं. आणि मामाजी आले पाहिजे ना. मामाजी आले तर आपण सगळे जेवण करायला बसून जाऊ. अरे हे पिंट्याची गाडी कशी काय उभी इथं. पिंट्या गेला नाही का आज ऑफिसवर. सुटी गिटी काढली का यानं. दिसला तर नाही सकाळपासून घरात. राधिका. हां ते बाई का हो पिंट्या गेला नाही का आज ऑफिस गिफिसवर गेला नाही काय. त्याची गाडी दिसून राहिली ना बाहेर उभी. मी गेली तेव्हा उभी होती. आणि आधी तिकडून तर आताही उभीच आहे. का काही बयकली गिकली का त्याची गाडी. दुरुस्त करायला टाक म्हणा बयकली असं तर. उभी आहे ना गाडी त्याची. गेला नाही का ते ऑफिसवर. आते बाई ते ऑफिसवर नाही गेले. त्याचं काम घरूनच आहे म्हणते आज. ऑनलाईन करून राहिले ना ते. त्याच्या खोलीच आहे ते. निघालेच नाही सकाळपासून बाहेर. म्हणे पटकीने करून घेतो म्हणे तिकडचं काय आहे तर जितका वेळ ऑफिसमध्ये द्यायला लागते तितकाच वेळ म्हणते इथे द्यायला लागते म्हणते घरात. सगळं ऑनलाईन काम सुरू असते ना त्याचं. तर लॅपटॉप घेऊन बसले आहे ते. करून राहिले त्याचं काम. हो काय. आणि ते बाबा कुठे गेले तर. मामाजी इथंच होते. आम्हाला म्हणे पोळ्या गिळ्या टाका म्हणे तुम्ही म्हणे. मी येतो म्हणे. मला लवकर जायचं म्हणे आज वावरात म्हणे. तर आम्ही पटापट पोळ्या गिळ्या टाकल्या. आता म्हटलं मामाची येते तर आपण सगळे मिळून जेवण करून घेऊ. आता तुम्ही करून घ्या ना जेवण. हातकीत धुवा आणि बसा. पायावर पाणी टाका आणि बसा. आम्ही ताटगिट आणून ठेवतो. पूनम ना मी एक आवाजही रश्मीताईला देऊन द्या. रश्मीताई येऊन जाईन इथं. तेव्हापर्यंत येतेच मग मामाजी. हो 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 मी रश्मीला आवाज देऊन देतो. आणा तुम्ही ताटगिट आणा. तेव्हापर्यंत येतेच ते मग बाबा. पूनम चल आता आपण सगळे ताटगिट काढून ठेवू. मग त्याच्यात किती वेळ निघून जाते. तुला अभ्यासही करायचा आहे ना मग. तू मोकळी होऊन जातं. आणि जाय तू अभ्यास कर. आणि भांडे गिडेचं आज काही टेन्शन घेऊ नको. मीच घासून घेतो भांडी. कपडे धुवून घेतो. जाय तू आजच्या दिवस आराम करून घे. कारण की आज स्वयंपाक खोली तर जास्त काही कामं नव्हते ना. फक्त पोळ्याच तर टाकायच्या होत्या. आणि नाश्ता बनवला. बाकी काहीच तर नव्हतं. आता सगळे भांडे ते मी घासून घेतो. आणि तू अभ्यास करून घे. अरे राधिका ताई मामाजी आले. चला आता पटपट कामं करून घेऊ आपण आपले. ताटा आणू चला. अरे आले वाटते मामाजी. मामाजी तुम्ही हातपाय इतपाय धुवा. मी ताट आणतो वाढून. जेवण करून घ्या तुम्ही. हो बाई हो आण. मी त्याच्यासाठीच तर आलो. पटकीने जेवण करतो आणि वावरासाठी निघतो. तिकडचं काय आहे तर पाहून येतो ना. हो मामाजी. आई हे तर रात्रीचीच भाजी होय व. हो राधिका हे तर रात्रीचीच भाजी दिसून राहिली. काहून आता काही स्वयंपाक गिपाक केला नाही काय. केला ना ते बाई. स्वयंपाक पूर्ण नाही केला. फक्त भात केला आणि पोळ्या केल्या. भाजी खूप मोठी होती रात्रीची. तर मग भाजी काही केली नाही. अहो तर पण एकच भाजी दोन दोन वेळा खाल्ल्या जाते का बिचारे. खाल्ल्या तरी जाते का ती एकच भाजी दोन वेळा. काही करायला लागत होतं. बेसन बेसन करून टाकायला लागत होतं. हे भाजी राहिली असती आणि बेसनही राहिलं असतं. खाऊन घेतलं असतं. का हो वहिनी तुम्हाला माहित नाही काय. मी डबल भाजी खातो काय तेच रात्रीची. तुम्ही माझ्यासाठी तर करायला लागत होतं काही ना काही. आमचं तर जाऊ द्या पण बाबाचं काही विचार नाही करत तुम्ही. निरं शिडं पातं खाडे घालता. आता त्याचं वय आहे का एवढं शिडं पातं खायचं. आणि काही आहे तुम्ही तर पप्पा. तुमच्या कामं करायच्या जीवावर येते तर म्हटलं कसंही करून ठेवून देऊन राहिला तुम्ही तर. हे शिडं गिडं बाबाला काही झालं गेलं तर मी नाही खाते. मी खाते नाही आणि बाबाला नका देऊ. आई नाही खात. काही करून द्या. दुसरी भाजी करून द्या. पण रश्मीताई. का व रश्मी तू खात नाही आहे ना. रात्रीचं सकाळी खात नाही. अहो बाई एवढं कमवासाठी लय नेट लागते. लय मेहनत करा लागते. तेव्हा कुठं हे अनाज येते म्हटलं घरात. कायले एवढे माजल्यासारखे करून राहिले दोघी मायले की चुपचाप खाना. आणि तिनं विचारलं होतं मला पहिले. तिनं मला पहिलेच विचारलं होतं का म्हणे तुम्ही मामाची खान काय म्हणे भाजी. म्या हाव म्हटलं तेव्हा कुठं त्यानं स्वयंपाक नाही केला. फक्त पोळ्याच टाकल्या आणि भात केला. खाऊन घे ना. एखाद दिवशी खाऊ नाही शकत काय. आता एवढी मोठी भाजी आहे उरली तर ते काय फेकून देईन काय. जास्त चढून राहिले वाटते दोघी जणी तुम्ही. कमावणारा माणूस खाऊन राहिला आणि तुम्हाला खायला काय होऊन राहिलं न कमावतेले.
अवा इतक्या गोष्टी करून राहिले तुम्ही, पण आता तुमचं शिळपातं खायचं वय आहे काय? हा, शिळपातं खाल्लं तरी जाते का आता ह्या वयात? आणि अजून पोटगीट खराब झालं तर मग बसान घेऊन. मग तर तुम्हाला इकडे जा लागते आणि तिकडे जा लागते. आणि मग काय करसान? नाही वाते बाई, मी डबल घेतली म्हटलं ती भाजी. खूप मोठी भाजी होती, डबल फोडणी दिली. कारण की रात्री त्याच्यावरचं तगर गिगर सगळं निघालं होतं ना, तेल गिल. मग ते पानचटल्यासारखी दिशी भाजी. रस्सा रस्सा सुरला होता तर डबल फोडणी दिली म्हटलं त्या भाजीले. आता पहा ना, तुम्ही खाऊन तर पहा कशी वाटते तर. हा, डबल फोडणी दिली ना भाजीले. जाऊ दे बाई राधिका, मीच खाऊन पाहतो. अरे वा राधिका, बाई मस्त जमली हो भाजी. रात्रीपेक्षाही चांगली वाटून राहिली. रात्री तरी चांगलीच होती म्हणा, पण रात्रीपेक्षा मस्त जब्बर जमली म्हटलं भाजी. मला तर आवडून राहिली, मी तर खातो. जेवायच्या अगोदरच दोघी मायले की नाही नका म्हणत जू. अन्नाचा अपमान नका करत जू. हाय ना, केली ना तिनं भाजी, डबल फोडणी दिली म्हणते. खाऊन घ्या आता चुपचाप. आई पाय बरं किती घेते. हा, किती केअर घेते म्हटलं सुनायची. रात्रीची भाजी सकाळी, सकाळची भाजी रात्री. कसं खाऊ घालून राहिला वा आई ह्या. पाय बरं. आणि म्हटलं मायाकून नाही होते खाणं आता. मी रात्रीच खाल्ली आहे भाजी, आता डबल नाही होत मायाकून खाणं. कसं करू आता मी? पण बाबा बसले आता, नाही म्हणता येत. जाऊ दे रश्मी, आता जाऊ दे. हा, ते बाबा आहे म्हटलं, ते बाबा मग अजून आपल्यालाच बोलन. चुपचाप खाऊन घे. ते बाबा नसते राहिले ना समोर बसले तर मग त्याला सांगितलं असतं, त्याला वेळेवर करायला लावली असती भाजी कोणती, पण खाल्ली नसती हे. आता खाऊन घे कशी करून. कडू कसाय करून खाऊन घे. ह्या घरात तर आपलं काही राहिलंच नाही. लग्न झालं तर काय झालं का, आपली काही चॉईस नाही आहे काय? हे खाची ते खाची. आता एवढ्या दिवसाच्या ननद आली तर ननदले म्हटलं सकाळचं रात्री, रात्रीचं सकाळी विचारून राहिल्या. याच्या घरी काय पडली आहे का मी? जाऊ दे रश्मी, सध्या काही नको बोलू. सध्या म्हटलं ते बाबा पहिलेच रागात होते सकाळपासून. आता काहीच नको बोलू, चुपचाप जेवण करून घे. चला ना वर राधिका ताई, आपणही जेवण करून घेऊ ना. तू बसून जाय ना, मी करतो नंतर जेवण. कारण की कसं आता येईल काही लागलं गिगलं तर आणून द्या लागेल ना. मग आपण बसलो का मग वेळेवर उठा लागते, मग जा लागते. जीवावर येते ते. याचं जेवण घेऊन होऊन जाते, मग मी नंतर जेवण करून घेईन. बसून जाय ना, तू ताट आणून ठेवलेच आहे. नाही वर राधिका ताई, आपण रोज तो सोबतच जेवण करतो. मग आज काय जराशा ना. जाऊ द्या मग, राहू द्या, मी थांबून जातो. आपण दोघी नंतर जेवण करून घेऊ, याचे जेवण झाल्याच्या नंतर. बाई राधिका. हा मामाजी, काही पाहिजे का तुम्हाला? अहो बाई, एवढं मोठं ताट आणून दिलं, याचं सगळंच काय आता काही नाही लागत. आणि लागलं तर मग पाहू नंतरच्या नंतर. एखाद्या वेळेस उठून जा, लागलं गिगलं तर. पण तुम्ही बसून जा ना. तुम्ही काय नंतर जेवता? तुम्ही बसून जा, सोबतच जेवण होऊन जाते. मग आमची वाट पाहा, मग तुम्ही जेवण. सोबतच बसून जा, सोबत होऊन जाते सगळीचं जेवण. पिंटू नाही आला काय तर? नाही मामाजी, ते काम करून राहिले ना, त्याचं ऑनलाईन काम चालू आहे. नंतर जेवण करतो म्हणे. मी गेली होती आवाज द्यासाठी, नंतर करतो म्हणे जेवण म्हणे. मग मी येऊन गेली. असं घ्या ना तर मग घ्या, तुम्ही ताटं घ्या, जेवण करून घ्या. काही याचं त्याचं वाट नका पाहू. तुम्ही काय बसताय काय आता? तुम्हाला काय भुका नसून लागल्या काय? जेवण करून घ्या आता. पाय ना बाई, पाय ना. हा, म्हटलं येईल पोरीची कमी लागते. एवढ्या दिवसाच्या नंतर पोरगी आली, पण पोरीले नाही म्हटलं एवढं चावानं. रात्रीचं शिळपातं खाऊ घालून राहिले मला. आणि पाय बरं, सुनीची किती लागते येईल बाबाले. बाबाही म्हटलं भलतेच हे करून राहिले. सुनीले नीर वरवर करते. जेव्हा म्हटलं सुने यायच्या करण नाही ना, तेव्हा येईल माहीत पडन. आता करून राहिल्या त्या, कारण की बाबाच चालवते ना आता घर, म्हणून करून राहिल्या वर. जेव्हा म्हटलं बाबाकडून होईल नाही ना, तेव्हा दाखवून ह्या बाबाले. पण बाबाले थोडी ना एवढं समजते. बाबाले तर पोरगी वायशी आहे आणि सुना जवळची आहे. घ्या ना राधिका ताई, चला ना आता. मामाजी तर म्हणून राहिले बसून जा म्हणून. चला ना, आपण दोघी बसून जाऊ. आपण दोघी सोबतच जेवण करून घेऊ. मग संगमंग राहिलं तर धकू नाही जाते, खाऊ नाही घेतो. आता तुम्ही म्हणता का मस्त फोडणी दिली म्हणून. आता माझ्याकडून सबूर निघून राहिला. म्हटलं चला पटकीने जेवण करायला बसू आता. बरं बाई बरं, चल घे बरं ताट तर आणलेच आपण वाढून. बसून जाऊ आता आपण. घे आता आणले ताट, चल आपण जेवण करून घेऊ पटपट. मोठ्या आल्या, भल्ला साजरा राहून राहिला. 2 दिवस राहीन, मग माहीत पडन. मोठ्या एकामेकीशिवाय गमून नाही राहिलं म्हणते. एवढा थोडी ना यायला पाडा लागते. लोक मग करतील, मग भांडणं करतील. थोडे दिवस झाले का. आता तर पप्पा बहिणीपेक्षा बहिणी राहून राहिल्या. चल ग बाई पूनम, झालं आता. सगळेचे जेवण आटपले म्हटलं, फक्त पियूची राहिले. आता असं करतो, पहिले भांडे घासून घेतो. नंतर दिले विचारतो जेवते का नाही जेवत तर. आणि तू असं कर, मग इकडचं निपटेपर्यंत जाय, तू अभ्यास करून घे. तुझे पेपर आहे ना आता. ते तर बरोबर आहे राधिका ताई, पण भांडे तर पहा किती मोठे भांडे आहे. एवढे तुम्ही एकटे घासन काय? किती होऊन जाईल म्हटलं तुम्हाला? 1-1.5 तास लागून जाईल एवढे भांडे घासासाठी. नाही व, बाद घास तुम्ही. अर्ध्या पाऊण तासात बाद घासघूस करून देतो. तू काही काळजी नको करू. नाही व राधिका ताई, कसं बोलता तुम्ही? तुम्ही घासू द्या आणि मी धुवून टाकतो. तुम्ही मोकळा आणि मी मोकळी. मग तुम्हाला एवढं फिकर नाही राहत भांडी गिंडीची. चला आपण घासून घेऊ. बरं बाई, चल आता. भानावर राधिका ताई, पहा ना. म्हटलं रश्मीताईनं म्हटलं 1-2 घास खाल्ले फक्त. पोळी पाच अशी तशीच आहे. भातही जसाचा तसाच आहे म्हटलं. पूर्ण ताट तसंच ठेवलं. खाल्लं नाही ताईनं. सांग आता मग काय करता आता जबरदस्तीनं खाऊ घालते ताईले. नाही म्हणून राहिल्या होत्या तर. जबरदस्तीनं म्हटलं असतं तर मग सांगितलं असतं ताईनं का मला भाजी करून द्या.
मग काही आपल्या इकडे चालू असतं अजून भाजी करून देणं. म्हणून तर मी काही बोलली नाही. म्हटलं यायला काही बोलली मी खाना खाना म्हणून जबरदस्ती केली का हे म्हणून मला दुसरं करून द्या काही. पण राधिका ताई तुम्ही विचार तर करा किती मस्त भाजी जमली होती. मला तर खूप आवडली म्हटलं. आणि तुम्ही डबल फोडणी दिली ना तर मस्तच लागून राहिली होती ते. आणि पहा बरं किती माजल्यासारखे करते हो या रश्मी ताई. आता नाही बोललाव ना तर बोलण्यासारख्या गोष्टी करून राहिल्या म्हटलं त्या. तर मग पाहिलं नाही का त्या मामाजी कसे बोलले ते दोघीले बोलले ना. हो ना राधिका ताई मामाची किती मस्त आहे व. पण ह्या रश्मी ताई कोणावर गेल्या काय माहित. मला तर वाटतं आत्याबाईवरच चालल्या गेल्या त्या. त्या माझ्या मनातलीच गोष्ट सांगून दिली. म्हटलं मला तर पहिलेपासूनच वाटे का त्या आत्याबाईवर गेल्या म्हणून. आता पायताई म्हणून दिलं की नाही. हो ना किती माजल्यासारख्या गोष्टी करते बापा बापा काय होय हे. जाऊ दे ना त्याच्या सोबत. आपल्याला काय करावं लागते. पण ते एवढं मोठं ताट तसंच आहे व. आणि एवढा मोठा अनाज फेकला ना तर मला लय बेकार वाटते. मी काय करतो ते एखाद्या पनीर टाकतो आणि बाहेर गायगी असेल ना तर तिला देऊन देतो. तिचं तरी बिचारीचं पोट भरून खाऊन. हो राधिका ताई असंच करा. माय बहीण किती वेळचं बोलवलं याले अजून याचा काही पत्ता नाही. येते का नाही येत तो. किती वाट पाहायला लावते. रुपयाचे बाबा मी काय म्हणतो. काय झालं आता. काय म्हणून राहिली तू सांग. रुपयाचे बाबा मी काय म्हणून राहिली. म्हटलं रुंजूनले नाही का लस ताप आला. तिला घेऊन नाही का मी दवाखान्यात जातो. पोट्टी रात्रभरापासून कणारून राहिली. करणं मार सोड घेऊन घेतला तिचा. तिने घेऊन घेतला. आणि माया कोणी एवढे काही कामं होत नाही. पोरगी समोर करते जीवापेक्षा जास्त कामं करते. आता निघून राहिले ते सगळं काही. रात्रभरापासून तडपून राहिली म्हटलं ते तापानं. मी तिला दवाखान्यात घेऊन जातो इच्छाच. आणि म्हटलं तुम्ही राजा थोडा वेळ घरात. काय तापाला काय तिले. बरं घेऊन जाय ना लवकर घेऊन जाय. उशीर नको करू. मग तापाचं काही सांगता येत नाही. हो म्हणूनच तर म्हणून राहिली मी. बरं पैसे घेतले का पैसे अलमारीतून. हो घेतले ना. तो काय दवाखान्यावाला काय आपल्याला काय फ्रीमध्ये करून देईन काय. पैसे तर द्याच लागन औषधाचे चेकअपचे. घेतले पैसे घेतले. रुपये गेला म्हटलं त्याच्या दुकानात. आणि आता घरात कोणीच नाही आहे. तर तुम्ही आता कुठं जाजा नका. नाही तर निघून जाण तुम्ही वावरात. घरदार उघडं ठेवून. मी येतोच थोड्या वेळात. अर्धा पाऊण तास 1 तास लागतेच म्हणा. आता दवाखान्यात गेलं तर एकदम नंबर लागत नाही. अर्धा पाऊण तास लागतेच. थोडा वेळ थांबून जाजा घरात. हो थांबतो. मला काम आहे तसं. नाही त्या पोराला सांगितलं होतं ना म्हटलं दुकानाचा हिशोब आणजो म्हटलं. माझ्या मित्राचं पोरगं होतं तर येईन ना तो. त्याच्याजवळून मला हिशोब घ्यायचा आहे दुकानाचं कसं काय चालू आहे तर मी त्याच्यासाठी थांबलो होतो. मग काम होऊन जाते. जाय तू तिथे घेऊन रुंजूनले आणि बरोबर औषध पाणी आणचा. आणि तूही काही सोड घेऊ नको तिचा. तिचा जीवच केवढा आहे. इथंही करणं मग सासरी जाईल तर तिथंही करणं. आता म्हटलं थोडंसं काम तिच्यावर कमी टाका. त्याच्यानंतर मग पाहू. आता तब्येत बरोबर नाही येतो. आता जास्त काम तूच कर. हो तसंच करायला लागन. नाही तर पोट्टीचं म्हटलं आतापासून हाडं तुटून जाईल. करू असंच करतो मी. आता मला सांभाळायला लागन. स्वयंपाक वरचे कामं तिला द्यायला लागन. आणि बाकीचं इकडचं मी करतो. तशी तर मी करूच लागतो म्हणा. पण एवढं नाही करू. झाडझोड येते करू. पण आता पोरीची तब्येत काही बरोबर राहून नाही राहिली. करणं निघून राहिलं तिले. आता नाही काय मीच करत जाईल. अर्धं काम मी करत जाईन. अर्धं तिला देत जाईन. आणि सुनता आपली काय माहीत येते का नाही येत. अजूनपर्यंत तर तिच्या बाबाचा तिच्या भावाचा फोनही नाही आला एखादा विचारपूस करायला. हो ना त्या माय बहीण कशी लोक आहे काय माहीत. मला नामदेव भाऊ पासून अशी उमेद नव्हती म्हटलं. अपेक्षाच नव्हती अशी. मला तर वाटलं होतं का ते ठेवणार आहे नाही त्याच्या पोरीला समजूत करून पाठवून देईन. पण जाऊ दे गेली तर अजून म्हटलं माझ्या पोरीचा सोड घेतला असता. जाऊ दे करण सुधरवण तर पाठवण नाही सुधरवण तर पाहू मग त्याचं काय आहे ते रुपयाचं. आणि जाय आता तू घेऊन. नाही तर अजून दवाखाने बंद होऊन जाईल. मग अजून वापस यायला पण त्या भरलेली पोरीला घेऊन. हो निघतो. बाई रुंजून झालं का व. चलो बाई. पंचफुला तुला दिमाग आहे का नाही आहे. काहून काय झालं आता. आता तूच तर म्हणून राहिली का तिला किती ताप आहे म्हणून. तिला धरून ने एखादा ऑटो किटो पाय. ऑटोत नाही तिले पायदळ काही नेऊ नको. जाय तिला धरून आण. तिच्याकडून चालणं होऊन राहिलं असेल का एवढा तापीत. आणि म्हणतं का झालं नाही का चल म्हणून. तू तर अशी समजतं तिले का 50 वर्षाची बाई होते. बुडी गिटी होई एखादी. नाही व आणतो ना मी तिला आणतो धरून. खरंच पहिलचे लोक बरोबरच सांगे. बाई म्हणे घरात लक्ष्मी बनवून येते म्हणे. बाई जर चांगली राहिली ना तर घर जसं दणदण वाटते म्हणे. पण ह्या घरात तर अशी सून भेटली का बस रे बस. काही पास नाही लागत. जेव्हा पाहिलं तेव्हा त्याचे तमाशेच चालू राहते. आता काय माहित काय होते तो. पण आता मी एका दणकेचे 2 तुकडेच करतो बस. आता लय झालं. तर डोक्याच्या वरून पाणी केलं आता. आता काय माझ्या पोरीचा सूड घेऊन राहिले काय. सूड घ्यायले आता बस लय झालं. आता या रुपयाचे पाहिजे ना काय हिशोब केला काय नाही. किती विकलं किती नाही. किती नफा कमवला तो. येऊनच राहिलं असं ते पोरको. केव्हा येते केव्हा नाही तो. तर पहा मंडळी पहा आता सून चांगली नाही भेटली ना तर पहा आमच्या घरचा ताल कसा झाला. तर म्हटलं जेव्हा तुम्ही पोरगी पाहायला जाल ना तर तेव्हा विचारपूस करता बाप्पा सारे इकडून. मग झालं पाहिजे. कशी आहे कशी नाही. पैसा दिला नाही राहिला तरी चालते पण स्वभाव चांगला पाहिजे पुरीचा. स्वभाव चांगला राहिला ना तर पुन्हा घराला घेऊन चालते ते. नाही तर अशी गती होती मग आमच्या घरासारखे. पाहिलं ना तुम्ही. आता एवढं सगळं काही आहे. एवढं सगळं वैभव आहे घरात. पण काय कामाचं एकुलती एक सून घरात नाही. पोरगा लाईनीवर नाही. काय करावं आपण कुठं पाहाव. इकडे पाहाव तिकडे पाहाव का कुकडे पाहाव का घरचं पाहाव. चला तर मग
आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता राधिका राहिली असती तर तुमचा निरोप घेतला असता. पण राधिका काही आहे नाही. म्हणून मीच निरोप घेतो. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असाल ते प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.